सुमी, एकटीच बसलीस हा का? काय झालं बाळा? काय नाही, मला करमना झालं. लयच एकटं एकटं वाटतंय बघा, आणि त्यात पायलट बी नाही. सुमी, तू फार मनाला लावून घेऊ नकोस. अनुराधाचं आणि तिच्या मैत्रिणीचं बोलणं. बाबांजी, माझ्या तात्याने अजून कुणाकडनं बी 1 रुपयाची आशा धरली नाही, का कुणापुढे हात पसरला नाही. उपाशी राहतील, पण कुणाच्या उपकाराचं वजन घेणार नाहीत. हो, अगं माहित आहे मला बाळा. बाबांजी, मी चुकीचं करते का? अजिबात नाही. तात्यांना मी चुकीचं वागते असं वाटतंय. त्यांना काळजी वाटते माझी. सुमी, तू चुकत नाहीयेस. आणि अगं सुरेशराव बोलतायत ना, ते तुझ्या काळजीपोटी बोलतायत. हे बघ, जगात बाकी कुणाचं नाही ना, तर या बापाचा पाठिंबा आहे तुला. मी सुरेशरावना फोन करून सांगू का हवं तर? नाही नका, मी समजवले तात्यांना. आणि झाला तर उद्याच 1च दिवस उरला. मग डोळे पुस आणि उद्याची तयारी कर. आणि मला सांग, तू काय मज्जा करणार आहेस अनुराधाची? मामांजी, आम्ही मज्जा करायची म्हणून नाही करत हे सगळं. आपलं माणूस कुठं चुकत असेल तर त्याला ताळ्यावर आणलं पाहिजे म्हणून करते. आणि सासूबाईंना माणूसपणाची जाणीव व्हावी म्हणून करते मी हे सगळं. बरोबर, म्हणून तर म्हणालो, तू करतेस ते अगदी बरोबर करतेस. पण ह्यातनं सासूबाई दुखावणार नाहीत नव? अगं सध्या तरी ती दुखावलेली आहे. बघूया उद्या काय शांतपण येतंय का ना. पण चल, तू आता एकटी बसू नकोस. नाही, जरा बसते तर मोकळ्या वाऱ्यात बरं वाटतंय. ठीक आहे, पण जास्त वेळ बसू नकोस हा. अगं थंडी आहे बाहेर. हं, येतो मी. बोला मॅडम, शेवटी आमची आठवण आली म्हणायची. हॅलो, बोला की काहीतरी. पायलट, मला करमना झालंय. काय झालंय? माहित नाही, पण एकदम एकटे एकटे वाटते बघ. तू कधी येणार? येणार, बहुतेक उद्याच आता माझं काम होईल. ते झालं की मी लगेच येणार. पण आधी मला खरं खरं सांग, काय झालंय? आधी तू ये, मग तुला सांगते. अगं सांग तर. काय नाही, तू तुझ्या कामावर ध्यान दे. लवकर आटे पण लवकर घरी ये. आणि मी परत आल्यावर काय? काय? तू सांग. मी काय सांगू? जे तुला वाटतंय ते सांग. मला नाही काय वाटत. मग मी परत येऊन काय करणार? पायलट, सुमे. आधी लवकर ये बाबा तू. मला चैनच पडत झालाय तुझ्याशिवाय. आणि माझं काम संपलं की मी लगेच परवा घरी हजर. मी वाट बघते बघ तुझी. चल ठेवू का? गुड नाईट. तुला बी. ताई, मी नरसू. ताई, तुझे हाल भगवत नाहीत ग मला. हा कांदा आणलाय तुझ्यासाठी. कांदा? वेडा आहेस का? कांदा कशासाठी? अगं ताई, तू आज आजारी पड. हा कांदा घे, काखेत ठेव, म्हणजे तुला ताप येईल. आपण त्या खानावळवालीला सांगू तू आजारी आहेस. ताई, तू आता थोडं जरी काम केलंस ना तर माझा जीव जाईल. ताई, आज तू मी सांगतोय तसंच वागायचंस. आज काही काम करायचं नाहीस. घे, हे ठेव काखेत. ताई अगं ऐक, तू आजारी पडायलाच पाहिजेस. तुला आज ताप आलाच पाहिजे. तुला या नरसूची शपथ आहे. नरसू? घे.
तो 3 लाख देणारा शोधलास का? शोध चालू आहे ताई. जाऊ दे ना ताई, तू त्या विषयाकडे कशाला लक्ष देतेस? आधी या खानावळवालीचं काय करायचं ते बघ. तिला तर मी बघणारच आहे, पण 3 लाख देणाऱ्याला पण सोडणार नाहीये मी. ताई, गेले 4 दिवसापासून माझ्या मनावर खूप मोठं ओझ आहे. म्हणजे सांगता येत नाही आणि सहनही होत नाहीये ताई. कसलं ओझं नरसू? ताई, तू खूप मोठी राजकारणी आहेस आणि राजकारणी लोक हे डोकं शांत ठेवून विचार करतात. मी जर तुला काही सांगितलं तर डोकं शांत ठेवशील ना तू? अरे काय झालंय सांग तर. ताई, मी जराशी माती खाल्ली. म्हणजे मी कायम तुझ्या भल्याचाच विचार करतो ताई. अगं, माझ्या चामड्याचे जोडे करून मी तुझ्या पायात घालीन. ताई, मी आयुष्यभर तुझी सेवा करीन ताई, आयुष्यभर. माझं इमान तुझ्या पायाशी समर्पित केलंय ताई मी. तू माझ्यावर रागवणार नाहीस ना ताई? नरसू, मी तुझ्यावर कधी रागवेन का? बोल. ताई, मला शब्द दे, रागवणार नाहीस. माझ्यावरचा तुझा विश्वास अजिबात कमी होणार नाही. नरसू, सांग आता पटकन. एकतर टाकेत कांदा ठेवून मला ताप आल्यासारखं झालंय, त्यात माझा अजून ताप वाढवू नकोस तू. सांग ना पटकन, काय झालंय? ताई, त्या खानावळवालीला 3 लाख रुपये मी दिले. नरसू, ताई, माझी काही चूक नाहीये ताई. अगं, त्या खानावळवालीने मला ब्लॅकमेल केलं, पण हे सगळं मी तुझ्या आणि समरच्या भल्यासाठी केलंय ताई. नरसू, मला नोकर बनवून माझं काय भलं केलंस तू नरसू? अगं ताई, ती खानावळवाली मला म्हणाली की तिला जर 3 लाख रुपये मिळाले नाहीत ना तर ती हे घर सोडून जाईल. अगं, ती हे घर सोडून गेली तर समर मुख्यमंत्री बनणार नाही आणि मग तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही ना ताई. नरसू, अरे ती हे घर सोडून का जाईल? लग्न झालंय तिचं समरशी. हे मला आत्ता कळलं ना ताई. त्यावेळेस मला तिची खेळी कळली नाही. मला फक्त दिसत होतं ते माझ्या ताईचं स्वप्न पूर्ण होणं. त्यासाठी मी एवढी मोठी माती खाल्ली ताई, फक्त तुझ्यासाठी ताई. नरसू, तू एवढा मूर्ख असशील असं वाटलं नव्हतं मला. ताई, फक्त समर मुख्यमंत्री व्हावा आणि तुझं स्वप्न पूर्ण व्हावं एवढंच मला दिसत होतं. त्या खानावळवालीच्या नशिबाची आपल्याला गरज आहे एवढंच मला कळत होतं. त्यामुळे मी हो म्हणलं आणि तिला 3 लाख रुपये दिले ताई. नरसू, तू कुठून आणलेस 3 लाख रुपये? तुझ्या कपाटातून चोरले ताई. नरसू, तू चोरी केलीस? ती माझ्या कपाटात? ताई, अगं, तुझ्या या साध्या भोळ्या भावाला दुसरा मार्गच दिसत नव्हता ताई. मी रोज ठरवत होतो की तुला सांगायचं पण डेअरिंगच होत नव्हतं ग ताई तुला सांगायचं. पण म्हणलं आता जाऊ दे, रोज मारण्यापेक्षा आज तुला सांगूनच टाकावं हिम्मत करून. ताई, मी फार मोठी चूक केली ताई. मला सोलून काढ ताई, मला सोलून काढ तू. नाही नरसू, ही तुझी चूक नाहीये. सगळी खेळी त्या खानावळवालीची. तिला सोलून काढायला पाहिजे आधी. हो ताई, तुला जिनी नोकर बनवलं तिला सोडू नकोस ताई. नाहीच सोडणार. हे 4 दिवस पूर्ण होऊ देत, मग 5व्या दिवसापासून मी आहेच. ताई, झोप ताई, तू आजारी आहेस ताई, तू झोप पटकन. सासूबाई, सुमन ताई पार तापाने फणफणली. कृपा कर, तुझ्या हातापाया पडतो, पण तिला आज काही काम लावू नकोस. सुमन, बघ ना, तापाने फणफणली ग ताई. खरंच की ताप आलाय सासूबाईंना? नाही सासूबाई, तुम्ही आज आराम. सासूबाई, अहो कालच कांदा आणल्यात. 200 रुपये झालाय कांदा.
आणि तुम्ही काय बारक्या पोरासारखं तापाला खेळायला एवढं महागाचा कांदा वापरताय? काढा बघू तो कांदा बाहेर. काढा काढा काढा. आता फेकूनच द्यायला लागणार का तुम्हा दोघांसाठी पोहा बनवू याचं? नाही नाही शी नका नको नको. पैसे दिलेत म्हणून खर्च करण्यात काय पॉइंट आहे का? बर आता झालं ते झालं. सासूबाई आज शेवटचा दिवस आहे कामाचा. मस्त गोड शेवट करा बघू कामाचा. हा चला उठा का पाण्याची बादलीच होतू. आज साफसफाई करायची काय गरज होती? आजचा शेवटचा दिवस आहे ना, सोडून द्यायचं की. मी म्हणतो नेमकी जळमट झालीच कशी? महाराज बाबान अनुराधा आज जळमट काढतेस का? काढ काढ. पकडा नीट. हो हो म्हणजे काय काय पकडलं? सावकाशात आहे. सावकाश. अरे अरे हा, दे. हे. अरे धर. धरलं ताई. अरे हे धर. हा हा हा. दे. काय? झाडू दे. बाबान अरे तिकडं काय करतोस? लपून काय बघतोस? इकडं मदतीला. नीट धर. नीट धर. अरे 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 ताई 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 सावकाश. अगर बचेंगे तो और भी लड़ेंगे. जिओ ताई. हा नीट व्यवस्थित. अरे 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 नरसू काय चाललंय? बपन अरे नीट धर. किती थरथर कापतोयस? अरे 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 नरसू काय चाललंय? नीट पकड ना. अगं ताई मी नाही, हा बबन थरथर कापतोय. नाही नाही मी नाही थरथर कापत. मी धरलं यावं. या साहेब आज कसं काय ना केलं? ताई इकडे बघ. इकडे जाणून नीट कर. हा जिल्ह्यातलं आदर्श ज्येष्ठ राजकारणी व्यक्तिमत्व, तळागाळातला लोकप्रिय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ती ताई मॅडम. उद्यापासून तुम्ही सगळे ताई मॅडमचा आदर्श घ्या. आपला नेता कसा पाहिजे? ताई मॅडम सारखा. तो आपल्यातला वाटला पाहिजे. आपल्यासारखी कामं करणारा आपला वाटलं पाहिजे. बघा आपल्या तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या ज्येष्ठ नेत्या ताई मॅडम. हे फोटो उद्या सगळीकडे व्हायरल करणार आहे मी. खाली उतरवतोस ना मला? हो 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 हो. धर. एक मिनिट. मामा साहेब ये बापन. सकाळी सकाळी लवकर आणि न कळवता चालत. नरसिंगराव म्हणाले ना, समाजात आपलेपणा वाटावा म्हणून करतोय आम्ही हे सगळं. बसा. बापन बोला.
अरे मॅडम, कारखान्याचे इलेक्शन जवळ आलेत. माहितीये आम्हाला. मग साहेब कारखान्याचा प्रचार सोडून मुंबईला गेल्यात. कसं होणार इलेक्शनचं? ताई असताना काळजी करायचं काही कारण नाहीये. अहो ज्येष्ठ राजकारणी आहे ती या भागातली. भाऊजींना तिने 2दा मुख्यमंत्री बनवलं होतं. या कारखान्याच्या इलेक्शनचं काय घेऊन बसलायत? अहो ते एक टाइम सोपं आहे, पण कारखान्याचं इलेक्शन लय किचकट. एवढ्या हलक्यात घेऊ नका, ते बी शिंदे सारखा अपोजिट असताना. हो, समर साहेब आले की जोरात सुरू करू आपण काम. हा? अरे बघा, आता टेन्शन न घेता तुम्ही मस्त चहा पाणी करा. चहा पाणी घेतल्याशिवाय ताई मॅडम कुणालाही सोडणार नाहीत. बरं लक्ष्मण, चहा पाण्याचं बघा. अहो मामासाहेब, भरतदादा आणि लक्ष्मणदादा कसं करतील चहा पाणी? सत्य आहे. अहो नरसिंगराव, अनुराधानच पाठवलं लक्ष्मण आणि भरतला सुट्टीवर. हा बाबा, हा म्हणजे माझ्या लक्षातच नव्हतं. म्हणजे ताई मॅडमचा आज वर्किंग डे ठेवलाय त्यांनी. म्हणजे कसं आहे की कामगारांच्या समस्या नीट कळाव्या म्हणून ताई मॅडमनी स्वतः वर्किंग डे ठेवलाय. वा ताई वा, तुझ्यासारखी ज्येष्ठ राजकारणी आपल्या भागात आहे, हे आपल्या भागाचं नशीब आहे. मग सासूबाई करताय ना चहा पाणी? कमी करू? नाही, करते मी. आज माझा वर्किंग डे. तुम्ही मॅडम, साहेब नाहीत तोपर्यंत तुम्ही प्रचारात पुढाकार घ्या की. मी होय, समोर साहेब नाहीत म्हटल्यावर मान तुम्हालाच. नाही, ताई मॅडम आहेत ना. अहो त्या आहेतच हो, पण मान तुम्ही मॅडमला राहणार ना.